त्यामुळे ते संतांचा महाराष्ट्र आहे. संतांनी महाराष्ट्राला अनेक देणगी दिलेली आहे. म्हणजे ती वैचारिक देणगी आहे, भक्तिपथ आहे. पण हे सगळं असताना कुठेतरी आर्थिक मार्गावर देखील आता वळण्याची कालानुक्रमे आवश्यकता झालेली आहे, असं एक साधारण तुम्हाला वाटतं? मला वाटून काय उपयोग लोकांना वाटतं. पण तुम्ही यशस्वी बिझनेसमॅन आहात ना, ज्यावेळी तुम्ही म्हणताय त्यावेळी लोक इन्स्पायर होऊन त्यांनाही वाटतंय की कालनिर्णय इतकी वर्ष जर अखंड चालू शकतं, इतकी दशकं जर अखंड चालू शकतं, तर असा आपला एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये जर वेगळा एखादा प्रोडक्ट आला तर तो का नाही चालू शकणार? नाही, चालू शकेल. लोक चालवतात, यशस्वी लोक आता खूप आहेत अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये. म्हणजे त्या काळात देखील मारवाडी होते, गुजराती होते किंवा त्यांची मोनोपोली होती. पण असं असताना तुमच्या बिझनेसला कधी हायजॅक करायचा किंवा असं काही विषय आलेला का? कारण त्यावेळी तर जोरात होतं फार, आजही आहे. नाही, ते काय आम्ही धंदा सुरू केला तेव्हा आम्हाला काय मार्गच नव्हता धंदा सुरू करण्याशिवाय. पूर्वीचं कर्जही खूप होतं, नावही खूप खराब झालं होतं आणि म्हणजे एकदम खूप चांगलं होतं, मग ते खूप खराब झालं होतं. या कॉम्प्लेक्सिटीमधून गरज ही शोधाची जननी आहे, त्यातून आम्ही धंदा चालू केला. पण ह्याच्यामध्ये एलिमेंट्स खूप असतात. आमचा तो नव्हता. एक तर लग्न करताना मुलाला धंदेवाईक तो असेल ना तर मुलगी मिळत नाही. घरवाऱ्यांना मिळाली, त्यांच्याकडे नोकरी करणाऱ्या लोकांची लग्न झाली, घरवाऱ्यांचं जागा होईना. त्यामुळे तो अँगल आहे. आर्मीतल्या माणसाला देतात पण धंदेवाल्याला देत नाहीत. आणि धंदेवाला म्हणजे रिस्क ना, उगाच नको बाबा ते याचं डोळ्या बदल तर काय करायचं. हा दृष्टिकोन आता बदलतोय, हे खरं आहे, पण हिस्टॉरिकली हा दृष्टिकोन राहिलेला आहे. उत्तम शेती, आता काय झालं शेतीचं, जी उत्तम होती ती आता लोक शेतीकडे वळतच नाहीत, गावाकडेच वळत नाहीत मुळात. तर शेती तर दूरचाच भाग झाला. रिस्क फॅक्टर खूप मोठा आहे ना आता, कारण कॅपिटल इंटेन्सिव्ह झाली ती. म्हणूनच तुम्हाला असं वाटतं का की किर्लोस्कर असो किंवा जगन्नाथ शंकर शेठ असो, विकोसे पेंढारकर असो, चितळे असो, अतिशय कमी नावं आहेत मराठीमध्ये की उद्योजक ते यशस्वीरित्या आजही आपलं नाव टिकवून आहेत, तुम्ही आहात. पण कुठेतरी नोकरीच्या मागे सतत न पडता स्वतःचा यशस्वी धंदा निर्माण करण्याच्या दृष्टीने देखील आजच्या तरुणाईने विचार करावा का, असं तुम्हाला वाटतं? त्याच्यासाठी ना त्या तरुणाची किंवा तरुणीची धोका पत्करण्याची ताकद किती आहे ह्यावरती अवलंबून आहे. घाबरून न जाता पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. स्लीपलेस नाईट्स तुम्हाला धंद्यामुळे जर का पडत असेल, तुम्ही धंदा नाही करू शकत. त्यामुळे मेंटॅलिटी ही रिस्क घेण्याची पाहिजे, ॲपिटाईट फॉर रिस्क जे म्हणतात. आणि काही लोकांना, मला सुद्धा रिस्क घ्यायला खूप आवडतं. म्हणजे आय एन्जॉय द प्रोसेस, मजा येते त्यात. सगळ्यांना नाही आवडत. लेजर अँड प्लेजर लाईफ असं एकदा ऑफिस सोडलं की काय असं विचार करायचा नाही, असं तत्वज्ञान असतं. धंद्यात तसं होत नाही. तुम्हाला ते डोक्यामध्ये कायम ते चक्र सुरू असतं, पण ॲट द सेम टाईम तुम्हाला जे झोप पाहिजे त्या झोपही लागते. दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. त्यामुळे मला असं वाटतं की एक यशाचा मंत्रच तुम्ही दिलेला आहे की रिस्क घ्या आणि बिझनेसकडे वळा. आणि कुठेतरी हे रिस्क घेणं आवश्यक आहे, कारण बिझनेसमध्येच रिस्क आहे असं नाही, आजकाल नोकरीमध्ये देखील किती रिस्क आहे. रस्ता क्रॉस करताना रिस्क आहे, खरं. मी एक पुस्तक रेकमेंड करेन इथे, वाचलं नसेल तर, कदाचित वाचलं असेल. त्या पुस्तकाचं नाव आहे रिच डॅड पुअर डॅड. ज्यांना धंदा करायचा आहे, पैसे मिळवायचे आहेत लेजिटिमेटली, त्यांनी हे जरूर वाचावं पुस्तक. छोटंसं पुस्तक आहे.
आणि बेस्ट सेलर आहे, खूप वर्ष बेस्ट सेलर, त्यामुळे लोकांना त्यातून खूप मार्गदर्शन मिळेल. बरं, आता डिजिटल झालेलं आहे सगळं. मला वाटतं कालनिर्णय पण डिजिटल झालेलं आहे, ॲपवर आलेला आहे. येत्या काळामध्ये कालनिर्णयमध्ये आणखीन काही बदल होऊ शकतात का? काही नवीन पद्धतीने काही तशा पद्धतीनं काही विचार चालू आहे का? बघा, आमचं वेबसाईट भारतातली पहिली वेबसाईट ही कालनिर्णय आहे. अच्छा. त्या आमच्या धंद्यामध्ये इनोव्हेशनला, नवीन गोष्टींना खूप स्कोप असतो, करीत असतात. गेल्या वर्षी बारकोड्स केले, त्या बारकोडवर स्तोत्र आणि संगीत आहे. आमचं ॲपसुद्धा वन ऑफ द फर्स्ट ॲप्स. म्हणजे अमेरिकेचा राजदूत होता माझ्याबरोबर, आम्ही इनॉग्रेशनला गेलो होतो. तो मला विचारत होता, व्हॉट इज दिस ॲप बिझनेस. त्यालाही माहीत नव्हतं, ओ. बट वी न्यू. आम्ही इनोव्हेशनवर थ्राईव्ह होतो. आणि आमचं पुढचं इनोव्हेशन काय आहे हे तुम्हाला सांगण्यात का मी मूर्ख माणूस नाही. पण साळगावकरजी, आज खूप छान गप्पा झाल्या आणि खूप काही जाणून घेत आलं तुमच्याकडून, की मला असं वाटतं की कालनिर्णयाची जी अष्टकोनी चौक म्हणजे आहे, त्याही पलीकडे जाऊन अनेक विचार त्याच्यामध्ये आपण गेली अनेक वर्ष मांडत आहात. लोकांना ते अनेक विचार भावत आहेत. इतकी वर्ष अजूनही इंटॅक्ट आहे ती फेथ कालनिर्णयावरचा. आणि येत्या काळामध्ये तुम्ही इनोव्हेशन करत आहात, त्यामुळे ते आम्हाला नक्कीच पाहायला आवडतील. आज तुम्ही जय महाराष्ट्रामध्ये आलात आणि अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्यात. वेगवेगळ्या विषयांवर आम्हाला वाटतं आपण चर्चा केली, इतिहासापासून ते अर्थशास्त्रापर्यंत. तर खूप मस्त वाटलं तुम्हाला भेटून. असेच येत जा. आम्हाला वेळ दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. थँक्यू. आणि कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.